नमस्कार. विश्ववेद आयुर्वेद क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत मिस्टर विश्वनाथ, जे प्रोफेशनल जिम ट्रेनर आहेत आणि ते स्वतःसुद्धा बॉडी बिल्डिंगचे कॉम्पिटिशन्स वगैरे करतात. तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर सर, कशासाठी तुम्हाला काय त्रास होता आणि तुम्ही कशासाठी विश्ववेद क्लिनिकमध्ये आला? ॲक्च्युली मी 6 वर्ष झालं बॉडी बिल्डिंग करतोय आणि त्याच्या आधी 10 वर्षापासून मी जिमचा व्यायामसुद्धा करतोय. मग रेग्युलर जिमला जायचो, नॉनव्हेज वगैरे खायचो, अंडी चिकन खायचो. ह्या सगळ्या नेचरच्या अगेन्स्ट गोष्टी करत होतो आम्ही. आणि नाईलाजास्तव हा एक प्रोफेशनचा भाग पण झालेला, त्यामुळे ते करणं गरजेचं पण होतं. मग ते सुद्धा कंटिन्यू केलं पाहिजे आणि त्यामुळे जे प्रॉब्लेम्स येत होते ते पण कमी झाले पाहिजेत. त्यासाठी एक काउंटर बॅलन्स करायला पंचकर्मा करायला मला एकांनी सुचवलं आणि मी जसं सरांच्याकडे आलो तसं एक 11 दिवसाचा त्यांनी ट्रीटमेंटचा कोर्स सांगितला. त्यामध्ये स्टेप वाईज काय काय करायचं ते त्यांनी व्यवस्थित सांगितलं. त्या पहिल्या दिवसापासूनच मला भरपूर फरक जाणवायला लागले. जसं की एक जिमला जाणाऱ्यांच्यामध्ये असे मसलचे अमाऊंट जास्त असते, त्यामुळे त्यांची बॉडी अशी स्टिफ होते. त्यांना रेग्युलर मुवमेंट करायला पण रिस्ट्रिक्शन्स येतात भरपूर. त्यामध्ये मला इझिनेस जाणवला. जसं की आपला एखादा आपण व्हिडिओ बघतो, त्या बॉडी बिल्डरचा हात मागे जात नसतो, त्याची फ्लेक्झिबिलिटी कमी असते. त्यामध्ये मला भरपूर फरक जाणवला. एकदम इझिनेस वाटत होता. जसं की आपण पडलोय खाली, सोफ्यावर बसलोय किंवा असं खाली लोळतोय आणि आपल्याला उठायचं असेल तर तो जो अंगात आळस येत होता तो पूर्ण नाहीसा झाला. दुसरं म्हणजे एक मूडमध्ये फ्रेशनेस येतो. जसं आपल्याला एक डल किंवा ऑफ वाटते ना, किंवा एक मूड स्विंग्स होत असतात जिमला जाणाऱ्यांचं. तुम्ही बघितलं असाल की जिमला जाणारे थोडे रागीट असतात, नॉनव्हेज खातात किंवा हेवी ट्रेनिंग करणाऱ्यांचं थोडं टेस्टेस्टेरोन जास्त असतो, त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांची चिडचिड होते. त्यामध्ये सुद्धा मला फरक जाणवला की एक असं काम माइंड जसं असतं ना, की आपण मेडिटेशन करणाऱ्यांचं वगैरे कसं एक शांत स्वभाव असतो, तो एक स्वभावामध्ये बदल जाणवतो. मूडमध्ये एकदम फ्रेशनेस जाणवतो. तिसरं म्हणजे मला जाणवलं गट हेल्थ. जसं की अंडी चिकन हे खाणाऱ्यांना आपण बघतोय की त्यांना सारखं काहीतरी हीटचा प्रॉब्लेम होतोय, डायजेशनचा प्रॉब्लेम होतोय किंवा काहीतरी फूड पॉयझनिंग, एन नंबर्स ऑफ प्रॉब्लेम्स असतात त्याशी रिलेटेड. त्यामध्ये मला खूप बदल जाणवला. जसं की आपण नॉनव्हेज जेव्हा खातो किंवा जिमचं व्हेजिटेरियनमध्ये जरी असेल तरी स्प्राउट्स आले किंवा पनीर आलं, हे सुद्धा हेवीच आहे तसं खाणं. ते खाल्ल्यानंतर तो एक जडपणा यायचा ना अंगात, तो नाहीसा झाला. म्हणजे आता जेवण केल्यावर सुद्धा अगदी हलकंसं वाटते आणि जे बाउल मुवमेंट्स व्हायला पाहिजेत ते सुद्धा एकदम इझिली होतात. त्यामध्ये काही त्रास होत नाही किंवा जेवल्यानंतर जी जळजळ व्हायची किंवा पित्त झाल्यासारखं जाणवायचं किंवा एक्झॅक्टली काय होतं ते सांगता येत नव्हतं. एक गट हेल्थ किंवा गट अनइझिनेस आपण म्हणू शकतो, तो जास्त जाणवायचा मला. तो हे ट्रीटमेंट सुरू केलेल्या एक 3-4 दिवसापासूनच मला ते पूर्ण बंद झालेलं जाणवला. आणि आज पंचकर्माचा शेवटचा दिवस होता. ती क्रिया पूर्ण झाल्यावर तर एक असं वेगळी बॉडी घेऊन आपण जन्मल्यावर जसं फील व्हायला पाहिजे तसं एक्झॅक्टली फील होते. आणि एक मोठा फरक जाणवला तो म्हणजे बॉडीच्या फ्लेक्झिबिलिटीमध्ये हे वाढते, म्हणजे लेवल अप होतोय आपण. म्हणजे जसं की आधी हात इथेपर्यंत जात होतं तर ते पुढे गेलेलं जाणवतो. ॲक्च्युली जिमला जाणारे जे वेट ट्रेनिंग करणारे वगैरे नॉर्मल मेंबर्स असतात ते व्यायामानंतर थोडं स्ट्रेचिंग करायला वगैरे आळस करतात, कंटाळा करतात आणि त्यामुळे त्यांची फ्लेक्झिबिलिटी कमी 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 होते. आणि हे आपण बॉडी बिल्डरांच्यामध्ये जास्त बघतो, ते जास्त वळू शकत नाहीत, असे असे ताटून चालतात. त्याचा मेन रिझन हाच असतो की तो मसलचा स्टिफनेस, तुमच्या बॉडीचा पूर्ण स्टिफनेस सगळा निघून जातो आणि एक इझिनेस येतो. म्हणजे एक लहान बाळ कसं तरतरीत असतं बघा, खेळतोय इकडे तिकडे, त्याला काय कंटाळा नसतोय, त्याला आळस नसतोय, त्याचं काय अंग दुखतंय पण असं पण काय प्रॉब्लेम नसतो त्याला. तो एक फील आपल्यात आल्यासारखं जाणवतोय. हे 1-2-4 एवढे मुद्दे होते ते मला स्वतःहून जाणवले. तुम्हाला याचा काही साईड इफेक्ट किंवा त्रास काही जाणवला का? नाही, काहीच नाही. उलट आपण जसं ॲलोपॅथिकचे ट्रीटमेंट घेतो, जसं की पित्त वगैरे व्हायला झालं तर आपण ते पेंटॅम डी सारखे गोळ्या वगैरे घेतो, त्याच्याने काही फरक वाटायचाच नाही. ते फक्त मानसिक समाधान, ते पित्ताची गोळी घ्यायला लागलो आता पित्त बरं होईल असं. त्याच्यामुळे तुम्हाला जे आता तुम्ही तुमच्या म्हणजे मी असं ऐकलंय की तुमच्या प्रोफेशनमध्ये काही काही लोक बॉडी बिल्डिंगसाठी किंवा कॉम्पिटिशन जवळ आले, काही काही पार्टिसिपेट करतात कॉम्पिटिशनमध्ये, ते हार्मोनल इंजेक्शन्स वगैरे घेतात आणि त्यामुळे बॉडीचा हार्मोनल इम्बॅलन्स बिघडतो. मग आता जी पंचकर्म तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये काही असा फरक जाणवतोय का? एक्झॅक्टली. जसं बॉडी बिल्डिंग हा हॉर्मोन्सचाच गेम आहे. म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये जास्त हॉर्मोन्स त्याच्या बॉडीमध्ये ऑब्व्हियसली मसल जास्त आणि त्याचा नंबर येणार. मग ह्यासाठी सगळेजण हॉर्मोन्स घ्यायला लागले
आणि हे टेस्टेस्टेरॉन जे हॉर्मोन आहे हे लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती, पण त्याचा गैरवापर करण्यात आला. गैरवापर म्हणजे त्याचं अतिप्रमाण घेतल्यानंतर एखाद्याच्या अंगात मसल जास्त वाढले, ते कोणाला तरी कळालं, मग सगळेच घ्यायला लागले, असं हे फॅट पसरत गेलं सगळीकडे. पण त्याच्यामुळे काय होतंय, आपण किती जरी आर्टिफिशियल बाहेरून हॉर्मोन्स घेतलो किंवा कोणतीही गोष्ट घेतलो, तर नॅचरल टेस्टेस्टेरॉन तयार व्हायची जी सिस्टीम आहे ती डिप्रेस होत जाते कुठे ना कुठे. जसं की आपल्याला एक 2-4 करोडची लॉटरी लागली, तर आपण एक मॅक्झिमम 50 लाख 1 करोड खर्च करू, बाकीचे पैसे सेव्ह करून ठेवू. तसं बॉडीमध्ये एक्स्ट्रा जर हॉर्मोन यायला लागले, तर बॉडी स्वतःचं तयार करायचं सुद्धा प्रोडक्शन बंद करून टाकते, आणि ते मे बी चान्सेस असतात की परमनंटली सुद्धा बंद होतील. मग आम्ही ब्लड टेस्ट करतो बिफोर आफ्टर, जसं की ते मेडिसिन्स घ्यायच्या आधी एक ब्लड रिपोर्ट आणि त्यानंतर एक रिपोर्ट. त्यामधला फरक आम्ही बघतो की किती आधी होतं, ती सायकल पूर्ण झाल्यानंतर किती डाऊन आली आमची. मग त्या ब्लड टेस्ट करण्यामध्ये आणि पंचकर्मा केल्यानंतर जे ब्लड टेस्ट केलं, त्यात जी नॉर्मल लेवल असायला पाहिजे होती नॅचरल बॉडीची हॉर्मोन लेवल, ती सुद्धा नॉर्मल लेवलमध्ये आली. माझी थोडीशी कमी झालेली, जे की काळजी करण्यासारखं होती ती गोष्ट, पण पंचकर्मानं पूर्ण सॉल्व्ह झालं. तर सर, विश्ववेद आयुर्वेद क्लिनिक बद्दलचा तुमचा अनुभव कसा होता? ॲक्च्युली मी डॉक्टर प्रमोद उपाध्याय यांना पर्सनली आधी ओळखायचो, आणि त्यासाठीच मी त्यांच्याकडे आलो. आणि दुसरा प्रश्न असा राहिला की नॅचरोपॅथीला किंवा आयुर्वेदला थोडंसं पोरकेपणामध्ये घेतलं जातं आजकाल सगळीकडे. आजकाल ट्रेंडिंगमध्ये सोशल मीडिया किंवा जे इंटरनेटवरून ज्या आपल्याला गोष्टी कळतात त्याच आपण खऱ्या मानतो, कारण त्या स्क्रीनवर दिसतात. ते कोणीतरी ब्रँडिंग करतं, कुठला तरी मोठा ब्रँड अँबॅसेडरला आपण ओळखत असतो, तो सांगतोय म्हणून ती गोष्ट घ्यावी आपल्याला अशी वाटते. जसं अश्वगंधा किंवा शिलाजीत म्हणा, हे भारताचं मूळ एक औषधी गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीचं ज्यावेळी फॉरेनर्स किंवा फॉरेनच्या कंपनीज ॲड करायला लागल्या आणि त्या ॲड्स आपल्याला दिसायला लागल्या, तेव्हा आपला विश्वास त्याच्यावर जास्त बसायला लागला की अरे ह्यांनी सांगायलात म्हणल्यावर ह्याचं जास्त इफेक्ट असणार, आणि तसा आपण विश्वास ठेवत गेलो. पण एक कुठेतरी ती गोष्ट बाजूला ठेवून मी सरांच्याकडे आलो आणि सरांना सांगितलं की असं असं मला हे प्रॉब्लेम्स आहेत माझे, आणि त्यासाठी मला पंचकर्मा करायचा आहे. मग त्याने ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 2-4 दिवसामध्ये मी त्यांना प्रश्न विचारायला लागलो रेग्युलर, की एक्झॅक्टली पंचकर्मा काय करतंय, किंवा जे आपण आयुर्वेदमध्ये सांगतो की ह्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे असं का, दूध पिलं पाहिजे का, की केक पिलं नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न विचारलो. आणि युजली कसं होतं, डॉक्टरांना बाहेर तुम्ही प्रश्न विचारला तरी जास्त एंटरटेन करत बसत नाहीत आपल्याला. काही नाही, हे गोळ्या घ्या, 4 दिवसांनी दाखवायला होते बरं असं म्हणतात. पण सरांनी तसं न करता माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिले. त्यांनी मला ही गोष्ट मनातूनच काढून टाकली की आपल्या अन्ननलिका जी आहे त्याच्यावरच आपण जगतोय. ऑब्व्हियसली आपण रोज अन्नपाणी खातोय तरच आपण जगणार, आणि ती सिस्टीम ज्याच्याशी कनेक्टेड आहे ती जर तुम्ही प्रॉपर आणि हेल्दी ठेवला तर तुम्हाला कुठलेच प्रॉब्लेम होणार नाही. जसं की जॉईंट पेन किंवा मसल पेन असू दे किंवा दुसरा कुठला आजार असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय खातो पितो याच्यामुळेच होत असतात. आणि त्यासाठी तुमची गट हेल्थ ही स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि गट हेल्थ स्ट्रॉंग करायला आपण मार्केटमध्ये आता ॲलोपॅथिकमध्ये तर काहीच नाही आहेत. आता जसं आपण बघतोय खाण्यापिण्यातले आपले झालेले बदल आहेत, जसं आधी आपण कंदमुळं किंवा सॅलड फळं वगैरे खायचो, आता ती पूर्ण बंद झाली आहेत. आपण लग्नात जरी कुठल्या तरी गेलो तर जेवताना आपण प्लेटमध्ये एकच टोमॅटोचा गोल पीस असेल तर घेतो, पण तेच टोमॅटो घरी असेल तर आपण खात नाही. तसं हा आपल्या जीवनातला झालेला बदल आहे. मग तो बदल आपण कसा कव्हर करू शकतो किंवा त्याला काउंटर बॅलन्स कसं करू शकतो, हे मला सरांनी प्रॉपर समजून सांगितलं. आणि माझ्या बॉडी बिल्डिंगमध्ये किंवा आता जसं मी म्हणलो मगाशी की माझा आता नाईलाज आहे, हे प्रोफेशन जर मला कंटिन्यू केलंच पाहिजे उदरनिर्वाह करण्यासाठी, मग हे करता करता मी कसं माझ्या बॉडीला काउंटर करू शकतो किंवा बॉडी हेल्दी ठेवून जास्त वर्ष कसं चांगलं आणि हेल्थ घेऊन जगू शकतो, हे प्रश्न मी त्यांना विचारलो. तेव्हा त्यांनी सांगितले की ठीक आहे, तुम्ही बॉडी बिल्डिंग करताय किंवा जिमची फील्ड निवडलाय तर ती कंटिन्यू करा, पण त्यासोबत काही एक गोष्टी मला सांगितल्यात त्यांनी की ह्यामुळे तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स पण होणार नाहीत आणि तुम्ही लॉंग लाईफ हेल्दी लाईफ पण जगू शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथला स्टाफ पण खूप चांगला आहे, जो तुम्हाला सपोर्टिव्ह आहे. म्हणजे असं नाही की आपण बाकीच्या हॉस्पिटलमध्ये बघतो ते नर्सपासून ते ब्रदरपासून काउंटरच्या रिसेप्शनपर्यंत सगळे चिडचिड करणारे असतात. त्यांना विचारायचं झालं तर आपल्याला भीती वाटते. इथं तसं होत नाही. इथं तुम्हाला एक फॅमिलियर ॲटमॉस्फिअर आहे
सर्वजण चांगले शिकलेले, वेल ट्रेंड आणि एक्सपिरियन्स्ड आहेत आणि सरांचं मार्गदर्शन त्यांना असल्यामुळं ते सुद्धा असं काही आपल्याला सांगताना असं हेजिटेट होत नाही की तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं पूर्ण निरंतर करून देतात की नाही. हा एक इथली खूप चांगली गोष्ट मला आवडली. ठीक, धन्यवाद सर. तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं, तुम्ही तुमचे सगळे एक्सपिरियन्स जे सांगितले त्याबद्दल, म्हणजे आतापर्यंत आमच्या क्लिनिकमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये मोस्टली जे लोक येतात ते सांधेदुखी, गुडघेदुखी, एखाद्याला डोकेदुखीचा त्रास आहे, एखाद्याला पित्ताचा त्रास आहे, एखाद्या स्त्रीवंध्यत्व मधल्या पेशंट्स येतात, वेगवेगळ्या आजारांचे वेगळे पेशंट येतात. मेनली लहान बाळ, एखादी स्त्री, एज्ड पर्सन, ह्या कॅटेगरीमधले लोक येतात. पण मोस्टली असे तुमचे बॉडी बिल्डिंग फील्ड मधले किंवा प्रोफेशनल ट्रेनर वगैरे असे कधी आमच्याकडे कधी आले नव्हते. आणि त्यात पण म्हणजे त्यांना पण चांगला उपचार मिळू शकतो आणि तुमच्या फील्ड मधल्या पण लोकांना ह्याचा फायदा होऊ शकतो, आयुर्वेदाचा फायदा होऊ शकतो, हे आम्हाला पण कळालं. त्यामुळं म्हणजे आम्ही पण प्रयत्न करू की तुमच्यासारखे अजून कोणी लोक आले किंवा ट्रेनर आले, बॉडी बिल्डर्स आले, तर आम्ही पण त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन, त्यांना योग्य चिकित्सा, उपचार पद्धती सगळं व्यवस्थित समजून त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी किंवा त्यांच्या पुढच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये त्यांना जे साईड इफेक्ट्स होतात त्या प्रोफेशनल करिअरचे ते होणार नाहीत, त्याचे आम्ही प्रयत्न करतो. आणि तुमचं सर स्वतः एक प्रोफेशनल ट्रेनर आणि चॅम्पियनशिप जिंकलेले आहेत, ते नॅशनल चॅम्पियन आहेत. तर त्यांना ते आता सध्या ते ऍक्च्युली पंचकर्म घेण्यासाठी आलेत, कारण त्यांचे एम आहे की ते इंटरनॅशनल चॅम्पियनशिपसाठी ट्राय करणार आहेत. तर विश्ववेद आयुर्वेद क्लिनिक तर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर. थँक्यू. आणि फॉलोअर्स, थँक्यू.